नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण एकाच व्हिडिओमध्ये उपवासाच्या 2 रेसिपी बघणार आहोत आणि दोन्ही रेसिपी नॉर्मल उपवासाच्या पदार्थापासून थोड्याशा हटके, थोड्याशा वेगळ्या, चटपटीत अशा आहे। आणि त्या म्हणजे पहिली रेसिपी उपवासाची आलू टिक्की आणि दुसरी रेसिपी खूप चटपटीत आणि माझी फेवरेट ती म्हणजे दही टिक्की चाट आणि ते पण उपवासाचं। चला तर मग पटकन सुरू करूया रेसिपीला। पण त्याआधी बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला असेच हे नवीन इंटरेस्टिंग रेसिपीज पाहायला मिळतील आणि आपण तेच पदार्थ खाऊन बोर पण होणार नाही। आलू टिक्की बनवण्यासाठी मी इथे 6 ते 7 बटाटे उकडून घेतले। सगळे बटाटे मध्यम साईजचे घेतलेत आणि आता हे बटाटे आपल्याला पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घ्यायचे। आता आपल्याला यात 1 चमचा जिरं, अर्धा इंच किसलेलं आलं, तसंच 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि अर्ध्या लिंबाचा रस, तसंच 2 ते 3 चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचंय। शेंगदाण्याची आपल्याला खूप बारीक पावडर करून घ्यायची नाहीये, जरा ते जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचे। चवीनुसार मीठ। आता काही घरामध्ये आलं किंवा कोथिंबीर उपवासासाठी वापरत नाही, तेव्हा आपण या गोष्टी ज्या आपण उपवासाला वापरत नाही त्या गोष्टी आपण स्किप करू शकता। सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि याला थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी, म्हणजे टिक्की बनवताना थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी मी इथे राजगिऱ्याचं पीठ वापरलंय। सपोज आपल्याला राजगिऱ्याचं पीठ मिळत नसेल तर आपण इथे साबुदाण्याचं पीठ किंवा वरईच्या तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। पीठ घालून आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मळून घ्यायचे आणि हे पीठ मळताना आपल्याला इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये। टिक्की बनवताना आपल्याला या मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आहे, हातावर गोल त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडासा प्रेस करून आपल्याला याची टिक्की बनवून घ्यायची आहे। कडा सगळ्या एकसारख्या करण्यासाठी आपल्याला ही टिक्की हातावर अशी रोल करून घ्यायची, म्हणजे याच्या सगळ्या कडा एकसारख्या होतात। याच पद्धतीने मी बाकी सगळ्या टिक्की बनवून घेते। या टिक्की आपण शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता। टिक्की शॅलो फ्राय बनवण्यासाठी मी इथे एका तव्यावर 1 चमचा साजूक तूप घेतलंय। तुपाच्या जागी आपण इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता। जसं तूप मेल्ट झालं आणि तवा गरम झाला की आपण एक टिक्की या तव्यावर ठेवून त्या शॅलो फ्राय करून घेऊया। या टिक्कीज आपल्याला मंद ते मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटांसाठी शॅलो फ्राय करून घ्यायचे। सुंदर गोल्डन ब्राऊन रंग आला की आपल्याला हे टर्न करून घ्यायचे। जोपर्यंत टिक्की तयार होतात तोपर्यंत आपण इथे एक चटणी बनवून घेऊया। चटणी बनवण्यासाठी मी इथे 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर मी देठासकट घेतली आहे, त्याच्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्या आहे, 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस आणि 2 ते 3 चमचे ओल्या नारळाचं खोबरं घातलेलं आहे। याच्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला चटणी वाटून घ्यायची। 15 मिनिटांनंतर आपण पाहू शकता आपल्या टिक्कीज मस्त सुंदर गोल्डन ब्राऊन रंगावर शॅलो फ्राय झालेले आहे। खूप क्रिस्पी अशा टिक्कीज बनतात। आता आपण हे टर्न करून घेऊया, थोडंसं तूप लावून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा या टिक्कीज 10 मिनिटांसाठी शॅलो फ्राय करून घेऊया। 10 मिनिटांनंतर चेक करून घेऊया। आपण पाहू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर या टिक्कीज भाजलेल्या आहे। आता आपण या टिक्कीज सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ। इथे आपल्या टिक्की आणि हिरवीगार मस्त चटपटीत अशी चटणी सुद्धा तयार आहे। या टिक्कीज चवीला खूपच सुंदर बनतात। उपवासाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी खाण्यासाठी हा एक खूप सुंदर आणि चांगला ऑप्शन आहे। हे झालं आलू टिक्कीचं उपवासाचं पहिलं व्हर्जन। आता ह्याच टिक्की वापरून दही टिक्की चाट कसं बनवायचं ते पाहून घेऊया। दही टिक्की चाट बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी इथे अर्धा किलो दही घेतलेलं आहे। दही घेताना आपल्याला हे गोड दही घ्यायचं आहे, खूप आंबट दही घ्यायचं नाही आहे। दह्यामध्ये मी इथे 2 ते 3 चमचे साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ। हे दही आपल्याला आता 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित फेटून घ्यायचे। अजिबात दह्यामध्ये लम्स उरता कामा नये। तसंच दही फेटत असताना पाण्याचा सुद्धा आपल्याला इथे उपयोग करायचा नाही आहे। प्लेटमध्ये आपण आपल्या आवश्यकतेनुसार, म्हणजे आपल्याला जेवढ्या टिक्कीज हव्या तेवढ्या टिक्की
ठेवून घ्यायचे. त्याच्यावर आपल्याला दही घालायचे. दही आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो. मी इथे 3 ते 4 चमचे दही वापरलेलं आहे. हे उपवासाचं चाट अजून टेस्टी आणि अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी थोडीशी मिरची पूड आपल्याला स्प्रिंकल करायची आहे. तसंच थोडंसं जिरा पावडरसुद्धा आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे. चाटचा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट असतो तो म्हणजे चटणी. आपल्याला सुद्धा आपण जी उपवासाची चटणी केली होती ती चटणी आपल्याला आता या चाटमध्ये थोडीशी घालायची आहे. तसंच खाताना थोडासा क्रंचीनेस येण्यासाठी आपल्याला यात रोस्टेड शेंगदाणे घालायचे, म्हणजेच भाजलेले शेंगदाणे घालायचे. त्याचसोबत आपण इथे डाळिंबाचे दाणेसुद्धा घालू शकतात. थोडीशी कोथिंबीर आणि त्याचबरोबर आपलं हे उपवासाचं आलू टिक्की चाट तयार आहे. उपवासाला कायम तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. अशावेळी एखादा नवीन उपवासाचा पदार्थ ट्राय करायला काहीच हरकत नाही. तेव्हा आपल्या येणाऱ्या उपवासाला आलू टिक्की चाट आणि आलू टिक्की नक्की बनवून पहा. आवडली असल्यास कमेंट करून कळवा. सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.